नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शब्दगंध या चॅनेलवरती आपलं मनपूर्वक स्वागत. मी सौ मनीषा महेश पिसाळ. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामधील स्थूल वाचन जे आहे वीरांगणा नावाचं त्याविषयीचं विवेचन करणार आहोत. आता वीरांगणामध्ये 2 भाग आहेत, लक्षात घ्या. एक आहेत लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि दुसरे आहेत सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजेच या वीरांगणा या स्थूल वाचनाचे आपण 2 भाग करणार आहोत. त्यामधला पहिला भाग आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याविषयीचं विवेचन आपण करणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये म्हणजे विशेषतः तुमच्या मनामध्ये देशभक्ती, समाज ऋण याची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशानं या वीरांगणांचा समावेश अभ्यासक्रमात केलेला आहे. आता तुमच्या लक्षात येते का पहा. मला वाटते कदाचित तुम्ही त्यावेळी 5वीला असाल. माझ्या माहितीप्रमाणे 2015 साली त्यावेळी सातारा जिल्ह्यातील संतोष महाडिक, सातारा जिल्ह्यामधील पोगरवाडी गावचे, बघा एका वाडीचे, पोगरवाडी नावाची वाडी आहे, त्या गावचे सुपुत्र लेफ्टनंट संतोष महाडिक यांना वीरमरण आलं दहशतवाद्यांशी निकराने लढा देत असताना. आणि मग हे आभाळा एवढं दुःख लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी पचवलं. नुसतं पचवलं नाही तर पतीचं अधुरं स्वप्न, लक्ष द्या, पतीचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजेच देशसेवा करण्यासाठी त्या आपलं असणारं कर्तव्यपणाला लावून निर्धार करून कामाला लागल्या. अभिमानास्पद असं त्यांनी काम केलं. याच वेळी छोट्या असणाऱ्या मुलांना घरी ठेवून स्वतः त्या ट्रेनिंगवरती जॉईन झाल्या. अशा असणाऱ्या या स्वाती महाडिक यांच्याविषयीची माहिती आपण वीरांगणा भाग 1 मध्ये घेणार आहोत. आता या स्वाती महाडिक यांच्याविषयी सांगत असताना थोडंसं प्रस्तावनेमध्ये पहा काय म्हटलेलं आहे. स्वतःचं दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीनं पार पाडत असताना सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव ठेवून काही वेगळी वाट चोखाळणाऱ्या ज्या व्यक्ती असतात समाजामध्ये, त्या व्यक्ती आपणाला कायम भूषणावह असतात, लक्षात घ्या. आणि त्याचाच विचार करून प्रस्तुत पाठ हा वीरांगणांचा परिचय करून देणारा आहे. देशासाठी सदैव सिर म्हणजेच डोकं तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचं भूषण असतं, लक्षात घ्या. म्हणजे जरी सैनिक सीमेवरती लढत असला तरी त्याला साथ देणारी त्याची पत्नी जी आहे ती पत्नी देशाचं भूषण आहे. नीतीच्या आघातानं खचून जाणं हे वीरपत्नीच्या स्वभावात नसतं. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार
उभ्या महाराष्ट्राला लक्षात घ्या अभिमानास्पद आहे. अभिमान वाटावा, आपली छाती गर्वानं फुगावी असा हा असणारा अभिमान आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण आहे. परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अधूर स्वप्न सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हे स्वाती महाडिक यांनी ठरवलं आणि तो त्यांचा निर्धार त्यांनी पक्का करून पूर्णत्वाला नेला. दोन्ही मुलांनाही आपण सैन्यातच पाठवायचं, त्यांना देशसेवेचं व्रतच द्यायचं. यासाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगणाचा परिचय या पाठामध्ये आलेला आहे. आपणाला तो निश्चितच लक्षात घ्या, प्रेरणादायी ठरेल. आपण स्वाती महाडिक यांच्याकडून प्रेरणा घ्यायची आहे. आता तुम्ही पहा नेमक्या स्वाती महाडिक कशा दिसत आहेत. सचित्र तुम्हाला इथं त्यांचं विश्लेषण मी करते आहे. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावूक वीरपत्नी ते सज्ज वीरांगणा असा जो प्रवास आहे तो खरोखरच धाडसी, प्रेरणा देणारा आणि विशेषतः तरुण वर्गाला थक्क करणारा असा हा प्रवास आहे. लक्षात घ्या, पतीचं निधन झाल्यानंतर म्हणजेच पती वीर मरण प्राप्त झाल्यानंतर त्या खचल्या नाहीत, तर धाडसानं स्वतः पतीचं काम करण्यासाठी सज्ज झाल्या. आता यांच्याविषयीचं थोडंसं विश्लेषण करायचं झालं तर या स्वाती महाडिक शिवाजी विद्यापीठातून BScची पदवी त्यांनी व MSWची पदवी घेतलेली होती. लक्षात घ्या, मास्टर ऑफ सोशल वर्कर MSWचं लक्षात घ्या. BSc पहिल्यांदा झाल्या आणि MSW झाल्या. MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्कर, जे सामाजिक कार्यचा कोर्स त्यांनी पूर्ण केला. पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागामध्ये दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत त्यांच्यासाठी ज्या शासनाच्या योजना असतात त्या योजना राबवण्याचं काम स्वाती महाडिक सुरुवातीला करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुखी संसाराची स्वप्न पाहिली, सर्वजण पाहतात तसंच. दरम्यानच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावच्या लेफ्टनंट संतोष महाडिक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed केलं, इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आणि आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. लक्षात घ्या, 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील 2 अपत्य त्यांना झाली. त्यामध्ये मुलगी जी आहे ती मुलगी कार्तिकी आणि मुलगा स्वराज अशी 2 अपत्य स्क्रीनवरती पहा. तुम्हाला ओरिजिनल त्यांचे प्रत्यक्ष फोटो आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर स्वराज आणि कार्तिकी अशी ही 2 गोड मुलं स्वाती आणि संतोष महाडिक यांना झालेली होती. या असणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांनी आपलं पहिलं प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. लक्षात घ्या, म्हणजे देशसेवा करणं आणि वर्दी सांभाळणं हे त्यांचं काम, पहिलं काम, आणि नंतर 2 नंबरला कुटुंब असं त्यांची धारणा होती.
याची जाणीव या स्वाती महाडिकनाही होती, लक्षात घ्या. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीनं एक व्यक्तिमत्वाचा आपल्या त्यांनी वेगळा ठसा उमटवलेला होता. पण अशी वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्ती किंवा आपलं अस्तित्व सिद्ध करणारे व्यक्ती परमेश्वराला जवळ करतात किंवा नीतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी लढा देत असताना वीरमरण आलं, लक्षात घ्या. किती? 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा भागामध्ये 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी लढा देत असताना वीरमरण प्राप्त झालं. आणि या महाडिक कुटुंबावरती नीतीनं काय केला? आघात केला. पण खचून जाणं हे वीरपत्नीच्या स्वभावात नसतं. खचून जाणे, धीर खचणे, लक्षात घ्या. धीर खचणे किंवा गर्भगळीत होणे, कुठलंही काम धाडसानं न करणे हे वीरपत्नीच्या स्वभावात मुळात नसतं. असीम ध्येय असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. परत वाक्यप्रचार आहे, लक्षात घ्या. निश्चय करणे, ठरवून टाकणे, ठामपणे ठरवणे. तर या स्वाती महाडिक यांनी ठरवून टाकलं. कधी? अंत्यविधीच्या वेळीच, पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच ठरवलं की नाही. नीतीच्या मनात काही वेगळंच होतं. पतीची साथ आपणाला लाभली नाही, पण पतीचं जे काम आहे ते आपण करून दाखवायचंच असं त्यांनी ठरवलं, निश्चय केला. आणि वयाच्या 40च्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. बघा, ध्यास घेणे, एखादे काम पूर्ण करण्यासाठी पाठीमागे लागणे. तर आपल्याला माहिती आहे वयाची अट असते प्रत्येक बाबतीत. तर इथं मात्र वयाची 40च्या आसपास ती होती, पण तिनं काय केलं पहा, भारत सरकारकडं विशेष परवानगी मागितली. वयाची अट 35पर्यंत जास्तीत जास्त कुठेही आपणाला भरती व्हायचं असेल किंवा कोणत्याही परीक्षा पास व्हायचं असेल तर ठराविक वयाचं लिमिट असतं. जॉबमध्ये जायचं असेल, नवीन रुजू व्हायचं असेल वगैरे वगैरे, प्रत्येक ह्याच्या वेगवेगळ्या वयाची अट असते, लक्षात घ्या. पण इथं हिला वयाची अट म्हणजे 40च्या आसपास होती ती. तिनं वयाची अट शिथिल करून घेतली. शिथिल करून घेणे, कमी करून घेणे. म्हणजे जर 35 वय असेल तर 40 वय आहे, 35ची अट आहे, पण 40 वयापर्यंत ही रुजू होते अशी तिच्यापुरती तिनं स्वतःची वयाची अट काय केली? शिथिल करून घेतली. आणि स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात ती पास झाली, लक्षात घ्या. एवढं सोपं नाही, केवढं धाडस असेल विचार करा. आणि स्वाती महाडिक शारीरिक व वैद्यकीय चाचण्यासुद्धा यशस्वीपणे त्यांनी पार पाडल्या. वास्तविक पाहता मानसिक संतुलन ढळण्याचा हा काळ होता. मानसिक स्थिती स्थिर असणार नाही अशा काळामध्ये, पण त्यांनी स्वतःला स्थिर ठेवलं. शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातूनच त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली, लक्षात घ्या. वेगवेगळ्या ज्या सैनिकांना किंवा वेगळ्या पदावरती जाणाऱ्या व्यक्तींना जे ट्रेनिंग दिलं जातं ते चेन्नईला दिलं जातं, लक्षात घ्या. आणि त्या ट्रेनिंगसाठी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीला त्या जॉईन झाल्या. आणि ते ट्रेनिंग त्यांनी
11 महिन्याचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं. लहान मुलांना ठेवून लक्षात घ्या, पुढे दिलेलं आहे. मुलगी कार्तिकी त्यावेळी 7वीत होती आणि मुलगा फक्त 2रीत होता. लक्षात घ्या, 8 वर्षाचा मुलगा 7 2 8 आणि मुलगी 7वीत, म्हणजे 13 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा. या 2 मुलांना ठेवून 11 महिन्याचं प्रशिक्षण. लक्षात घ्या, 11 महिन्यामध्ये घरी येता येत नाही. फोन फक्त आपण आपल्या व्यक्तींशी संपर्क साधू शकतो, फोनवर बोलू शकतो, प्रत्यक्ष तिथं जाऊन भेटू पण शकत नाही. तर असं खडतर प्रशिक्षण, जर NCCला ऑफिसर असेल किंवा अन्य काही ट्रेनिंग्स असतील तर अशावेळी एकदा ट्रेनिंगला गेलं तर ट्रेनिंगचा जो कालावधी आहे 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 11 महिन्याचा, तो ट्रेनिंगचा कालावधी, त्या कालावधीमध्ये घरच्यांना भेटू दिलं जात नाही. तर असं 11 महिन्याचं प्रशिक्षण या स्वाती महाडिकनी पूर्ण केलं आणि पतीच्या निधनानंतर, बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलामध्ये भरती होऊन केवळ आपल्या अपत्यासमोरच नाही, म्हणजे मुलांच्या समोरच तिनं आदर्श ठेवला असं नाही त्यांनी, तर प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल, समाजातील प्रत्येक तरुण यांच्यासमोर त्यांनी काय केला, आदर्श ठेवला. लक्षात घ्या, त्यांच्या सासरची मंडळी, आईवडील यांचा त्यांना पाठिंबा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली सून, आपली मुलगी, तिच्या कार्याचा किंवा तिच्या उचललेल्या पावलाचा त्यांना सार्थ अभिमान होता, गर्व होता. लक्षात घ्या, हा चांगल्या प्रकारचा गर्व आहे. लक्षात घ्या, अभिमान होता, स्वाभिमान होता. असं सांगतात की लहानपणापासूनच त्यांची आई सांगते की स्वाती ही धाडशी होती. पतीच्या मृत्यूनंतर भारत सरकारनं किंवा महाराष्ट्र शासनानं त्यांना संधी उपलब्ध करून दिली असती. शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये मानाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असत्या. सुखासीन आयुष्य त्या जगू शकल्या असत्या, कारण खूप वेगळ्या याच्यातून मदतीचा हात येतो. महाराष्ट्र शासनाकडून मदत केली जाते, त्याचबरोबर भारत सरकारकडून मदत केली जाते. कुठल्या एक ह्याच्यामध्ये एक नोकरी प्राप्त झाली असती सरकारी, पण त्यांनी त्याच्यावरती अवलंबून न राहता सगळी प्रलोभनं झुगारून दिली आणि सैन्यात भरती होऊन पतीचं जे पहिलं प्रेम होतं, पतीचं पहिलं प्रेम काय होतं, सैन्य दल किंवा भारताची सेवा करणं, त्याचं पहिलं प्रेम जिवंत ठेवण्यासाठी धाडसानं त्या नोकरीमध्ये जॉईन झाल्या. पित्याचं क्षत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवायचं हा स्वाती महाडिक यांनी निर्धार केला आणि यांच्या निर्धारावरून असं लक्षात येतं की त्यांची जिद्द, त्यांचं देशप्रेम आणि देशाबद्दलची असणारी ओढ आपल्याला त्याच्यातून एकंदरीत दिसून येतं. आता हे प्रशिक्षण करायला त्या गेल्या होत्या त्यावेळी त्यांचं 40च्या दरम्यान वय होतं. त्यांच्याबरोबर ट्रेनिंग करणाऱ्या ज्या मुली होत्या, विचार करा, मुलींच्या बरोबर त्या ट्रेनिंग करत होत्या. मुली होत्या फक्त 22 आणि 23 वर्षाच्या. पण स्वाती महाडिक यांचा उत्साह, ट्रेनिंगमधला समावेश हा या तरुणींना लाजवणारा असा होता. असा त्या सळसळत्या रक्ताच्या स्वाती महाडिक वयाच्या 40व्या वर्षीसुद्धा 22-23 वर्षाच्या मुलींना त्या लाजवत होत्या. इतकं व्यवस्थित प्रशिक्षण घेत होत्या. खडतर प्रशिक्षण होतं, लक्षात घ्या. पण त्यांना ते खडतर वाटलं नाही. खडतर म्हणजे अवघड प्रशिक्षण. उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचं ते एक त्यांना साधन ठरलं.
जर त्यांनी असं प्रशिक्षण घेतलं नसतं, देश सेवा करायला त्या पुढं आल्या नसत्या, तर कदाचित या दुःखातून त्या बाहेर आल्या नसत्या, बाहेर येणं मला कठीण झालं असतं, असं स्वाती माळीक आपल्या मुलाखतीमध्ये सांगतात. लक्षात घ्या. म्हणजे एकंदरीत काय तर त्या म्हणतात की मी जर हे देशसेवा करण्यासाठी गेले नसते, देशसेवेचं व्रत हाती घेतलं नसतं, प्रशिक्षणासाठी गेले नसते, पतीचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले नसते, तर कदाचित मी दुःखातच पिचत पडले असते, दुःखातून मी सावरले नसते. दुःख करायला देशसेवेच्या पुढं वेळच मिळाला नाही. इतकं त्यांनी देशसेवेला वाहून घेतलं. आणि त्या म्हणतात मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती माळीक यांना महत्त्वाचं वाटतं. बघा, प्रवास आपला नियोजनबद्ध झाला पाहिजे. मुक्कामापर्यंत आपण प्रवास चांगला झाला तर मुक्कामापर्यंत आपण व्यवस्थित पोचणार आहे. प्रवासच खडतर असेल, प्रवासात जर अडचणी आला तर मुक्कामापर्यंत पोचायला वेळ लागतो. म्हणजे प्रवास नियोजनबद्ध पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटतं. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. जसं एखादा डोंगर चढायला तुम्ही गेला, लांबून बघितला आणि वाटलं कधी एवढा चढायचा, पण तेच जर तुम्ही आनंदानं तो डोंगर सर करायला सुरुवात केली, चढायला सुरुवात केली, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पाय थकणार नाहीत किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची वेदना होणार नाही. तुम्ही सहज तो डोंगर काय करणार, पार करून जाणार. म्हणजेच स्वाती माळीक म्हणतात आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. बघा, म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग म्हणून त्यांनी आर्मीची नोकरी स्वीकारलेली आहे. ते शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचं आहे. बघा, कुठलंही काम करायला लागलं, तुम्ही मनाने जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. लक्षात घ्या. आपल्याला माहीत आहे की मनाने जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. पाठीमागे आपण धडा बघितलेला आहे. कुठला आठवतोय का बघा. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे एकंदरीत मानसिकता महत्त्वाची असते, आत्मबल अधिक महत्त्वाचं असतं. आणि या मानसिकतेतूनच आपण कुठलंही काम यशस्वी करू शकतो. लक्षात घ्या. म्हणून आपण अरुणिमाचा धडा पाहिलेला होता. पायावरून रात्रभरामध्ये 49 जरी गाड्या गेल्या तरी आत्मबल तिचं खचलं नाही. मानसिकता महत्त्वाची आहे. आणि मी एव्हरेस्ट शिखर पार करणार हा तिचा जो निर्धार होता तो आत्मबलाचा भाग आहे. लक्षात घ्या. दोन्ही पाय गेलेले आहेत, एका पायाला लाकडी पाय बसवलेला आहे, तरीसुद्धा ती सज्ज झाली आणि एव्हरेस्ट शिखर तिनं गाठलं. डेथ झोनमध्ये गेलेले असतानासुद्धा एव्हरेस्ट शिखर तिनं गाठलं. ऑक्सिजन संपला होता, आपण कोणाचा तरी ऑक्सिजनचा सिलेंडर टाकून दिलेला मिळाला तिला. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे, तर आत्मबलाचं उदाहरण आहे. लक्षात घ्या. तसंच इथं स्वाती माळीक यांनी सुद्धा आत्मबल महत्त्वाचं असतं असं सांगितलेलं आहे. निग्रही, करारी आणि धाडसी अशा ह्या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, त्यांनी जीवनाकडे कसं पाहिलं, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं. लक्षात घ्या. सकारात्मक म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून, निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह विचार केला आपण. म्हणून म्हणतात आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचं आहे. आपण शेवटपर्यंत शिकू शकतो. लक्षात घ्या. आयुष्यभर आपण शिकू शकतो. आणि आपण कुणाकडनं शिकतोय याला महत्त्व नाही. एखाद्याला वाटतं की मी लहान मुलाकडून कसं शिकू, किंवा एखाद्याला वाटतं की छोटा मुलगा आहे मला शिकवायला लागला, पण तसं नाही. प्रत्येक बाबतीत आपण दुसऱ्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतो. आपण दुसऱ्याचं शिष्य होऊ शकतो. शिष्यत्वाची जर आपण भूमिका स्वीकारली, शिष्य झालो आपण,
तर जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण शिकू शकतो. म्हणून पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना, स्त्रियांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचं स्वप्न त्या उभं करतात. बघा, स्वाती महाडिक सर्वांना प्रेरणा देतात, सैन्यदलात भरती व्हा अशी त्या प्रेरणा देतात. आणि वैभवशाली जो आपला भारत देश आहे त्या भारत देशाची सेवा करा असं त्या आपल्या असणाऱ्या वर्तनातून, आपल्या असणाऱ्या देशसेवेतून सांगतात. पतिनिधनाचं असीम दुःख बाजूला ठेवून पतीचं अधुरं स्वप्न पूर्ण करणाऱ्या या स्वाती महाडिकला म्हणजेच या वीरांगणेला सादर प्रणाम, आदरासहित प्रणाम असं एकंदर आपणाला म्हणता येईल. तर अशी असणारी ही वीरांगणा, देशसेवा करणारी वीरांगणा, देशाची सेवा करण्यासाठी स्वतःचं दुःख बाजूला ठेवणारी वीरांगणा आपणाला या असणाऱ्या स्थूल वाचनामध्ये आपण याचं स्वाती महाडिक यांचं विवेचन केलेलं आहे. भाग 1 मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. इथं तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात लक्षात घ्या. अशीच देशाची किंवा समाजाची सेवा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती द्या असं तुम्हाला इथं सांगितलं जाईल. तर तुम्ही सिंधुताई सपकाळ अशा असणाऱ्या एखाद्या महान व्यक्तीविषयी, व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही सांगू शकला पाहिजे. लक्षात घ्या. ज्या सध्याच्या काळामध्ये ममता नावाचं आश्रम चालवतात आणि लहान मुलांना सांभाळण्याचं काम करतात. काही वेळेला विचारला जाईल, स्वाती महाडिक यांचा निर्धार तुमच्या शब्दात सांगा, असे काही प्रश्न विचारले जातील. किंवा तुम्ही अनुभवलेल्या एखाद्या वीरांगणेविषयी माहिती सांगा जी धाडसानं समाजाला सामोरी गेलेली आहे. तर अशा असणाऱ्या या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या कार्याचा आणि त्यांच्या धाडसाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. हा व्हिडिओ म्हणजे स्थूल वाचनामधला व्हिडिओ आहे हे लक्षात ठेवा. विश्लेषण मी माझ्या परीने तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.